अशी चर्चा चालू झाली की लवकर निवडणुका होतील। पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र लोकसभेचं वातावरण फार अगोदरच पेटवून ठेवलं होतं। वर्तमानपत्रातून, सोशल मीडियावरून भारतीय जनता पार्टीकडनं एकच प्रचार चालू होता की बीडच्या खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवारच भेटणं म्हणले। अनेक दिवस ही चर्चा चालू झाली आणि ज्या दिवशी मागच्या महिन्याच्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवणेची उमेदवारी जाहीर झाली, त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेकांच्या पोटात गुदगुळ्या झाल्या। ते म्हणले हे आणि बजरंग हे काय उमेदवार होऊ शकतो का? जेव्हा या बीड जिल्ह्याच्या जनतेने बजरंग बाप्पा सोनवणेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी योगायोगानं माणसाचं भाग्य किती असतं बघा, नाव घ्यायला आणि उमेदवार हजर व्हायला। सरकार हे बदलण्याची वेळ आली। मी आता त्यामुळं माझं बोलणं इथंच थांबवतो। अरे ऐका तर खरं, अरे ऐकून तर घ्या। अरे आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल ना, त्याच्यानंतर मी बोलतो। मला शब्द द्या की माझ्या नंतर बजरंग बाप्पा बोलणार आहेत, एका नाही इकडे इकडे व्हायचं नाही। आता शांत। बरं आता समजा जे उभा राहिलेले ते जर खाली बसले आणि थोड्या वेळ जर आपले बुडं खराब झाले तर काय फरक पडणार आहे? तुम्ही आपले बुडं का खराब केले म्हणून काय मोदी इथं मारायला येणार आहे का तुम्हाला? अरे मग होऊ द्या ना। 5 वर्षात जिंदगी खराब झाली तर बुडं खराब करायची कसली चिंता करता? आता ह्या डाव्या बाजूच्या लोकांना काय वेगळं सांगायचं का? आता उजव्या भाषेतल्या उजव्या बाजूच्या लोकांना काय कन्नड मध्ये सांगू का? उद्या पुढे खराब, आज काही फरक पडत नाही। आपल्याकडे पद्धत आहे, एखाद्याचं नाव घेतलं आणि तो व्यक्ती हजर झाला की आपण काय म्हणतो? काय म्हणतो? बजरंग बाप्पा तुम्ही गाडीतून उतरत असताना मी तुमचं नाव घेत होतो, त्यात तुम्ही आलात, तुम्ही शतायुषी तर व्हावंच, पण आज मी म्हणेल की 100 वर्ष आयुष्य तर तुम्हाला असावंच, पण आज तुमचा विजय 100% झालेला आहे। आणि हा योगायोग साध्या ठिकाणी होत नाही, हा योगायोग प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत होतो। आणि डाव्या बाजूला इथं बजरंग बलीचं मंदिर आहे।
ज्या दिवशी बजरंग बाप्पा सोनवणेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला, या बीड जिल्ह्याचे लाखो लोक उमेदवारी अर्ज दाखल करायला बीडला आले आणि त्या लाख लोकांच्या साक्षीने ज्या वेळेस बजरंग बाप्पा सोनवणेचा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या क्षणाला भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली. वारंवार भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणत होते की अरे आमच्याकडे दबंग आहे, दबंग आहे. मग आम्हीही दाखविला आमच्याकडे बजरंग आहे. या बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत एक इतिहास घडणार. या अगोदर बीड जिल्ह्याने अनेक इतिहास घडवले, पण या बीड जिल्ह्याच्या जनतेला या गोष्टीची जाणीव या निवडणुकीत झाली आहे की मोठ्याच्या मागे फिरून आपलं विकासाचे काम होत नाहीत. सामान्य शेतकऱ्याच्या पोरालाच आपल्याला या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवावं, आणि ही जाणीव झाल्यामुळं अनेक वर्षानंतर या बीड जिल्ह्यात एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांची येणाऱ्या काळात सेवा करणार आहे. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज आपण दाखल केला, त्याच दिवशी भाजपने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेमध्ये पालकमंत्री, खासदार यांची भाषणं झाली. भाषणामध्ये मला वाटलं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या परळीच्या जनतेने ज्या आमच्या दोन बहिणीला भरभरून प्रेम दिलं, मतं दिली, एका बहिणीला खासदार केलं, एका बहिणीला आमदार केलं, राज्य मंत्रिमंडळातलं मंत्री केलं, राज्याचं सरकार दिलं, केंद्रातलं सरकार दिलं, जिल्हा परिषद दिली, जिल्हा मध्यवर्ती बँक दिली, वैद्यनाथ कारखाना दिला, वैद्यनाथ बँक दिली. मला वाटलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता जर दोन बहिणीकडे दिली असेल तर या दोन बहिणी आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या या सत्तेतून त्या जाहीर सभेमध्ये सांगतील की या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीची विकासाची कामं केली आहेत, आम्ही रेल्वे आली आहे म्हणून मत द्या म्हणतील, आम्ही ऊसतोड मजुरांची संख्या कमी केली आहे म्हणून मत द्या म्हणतील, आम्ही बीड जिल्हा मागासलेला होता त्याचा आता विकास केला म्हणून मत मागतील. या बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प केले म्हणून मत मागतील. पण असलं काही त्या सभेत ऐकायला मिळालं नाही. भाषणाची सुरुवातच जरी स्थळी काष्टी आमच्या बहिणीला भावाशिवाय दुसरं कोणच दिसना. भाषण केलं, म्हणले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुतेक काही कळत नाही, धनंजय मुंडेला काही अक्कल नाही. म्हणले आमच्या खासदाराच्या विरोधात म्हणजे वाघिणीच्या विरोधात वाघिणीची शिकार करायला गुलेर दिला. म्हणले गुलेर. बरोबर आहे का? कमाल आहे. अहो पंकजा ताई, तुम्हाला कशाचा गर्व आहे, कशाचा घमंड आहे? अरे सत्ता आज येती, सत्ता जाती आहे. सत्ता कधीच कुणाच्या घरात राहिलेली नाही. पण तुम्हाला एवढ्या गोष्टीचा घमंड आला की तुम्ही स्वतः मोठ्याच्या लेकी आहेत म्हणून स्वतःलाच वाघीण समजताय आणि बजरंग बाप्पा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून
त्याला तुम्ही गुल्हेर संबोधता, त्याला गोलोर म्हणता. हा शेतकऱ्याचा अपमान नाही, हा शेतकऱ्याच्या पोराचा अपमान नाही. अहो पंकजाताई, ही काय शिकार खेळायचं चालू नाही. आपण काय कुठल्या जंगलात नाही, काय इथं वाघिणीच्या शिकारीची शर्यत लागली आहे, अशातला भाग नाही. अरे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही एका शेतकऱ्याच्या लेकराला एवढ्या वाईट तऱ्हेने हिणवताय. यातूनच तुमचं शेतकऱ्याबद्दल किती प्रेम आहे हे लक्षात येतं. मग तुम्हाला असं वाटतं की वाघिणीची शिकार गोलरने कशी होईल, पण शिकारी जर निबार असला आणि त्याला नेमका ठेका शिकारीचा मारायचा माहित असला तर गोलरने सुद्धा वाघिणीची शिकार होते. आणि हे 23 मेला बीड जिल्ह्याची जनता या शेतकरी पुत्राच्या पाठीमागे आपला प्रतिसाद देऊन लोकशाहीतली ही शिकार करणार. एवढ्यावर आमच्या बहीणबाई थांबल्या नाहीत, आमच्यावर जरा जास्तच प्रेम आहे. ते म्हणले बजरंग बाप्पा सोनवणेला काय उमेदवार केलं. अरे हिम्मतच होती तर धनंजय मुंडेंनी स्वतः लोकसभेला उभं राहायला पाहिजे. एक दिवस आणखीन फॉर्म भरायला राहिलाय, त्यांनी काम करावं, स्वतःच उमेदवारी हो. पंकजाताई जरा थांबा ना, जरा दम काढा. 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, तिथं आहेच ना मी. एवढी गडबड काय? तुम्हाला वाटतंय व्हायला की तुम्ही तसं म्हणल्यावर मी लोकसभेला उभा राहील. अरे आमच्या बजरंग बाप्पानीच तुम्हाला पळता भई चुडी करून सोडली, तुम्ही काय सांगताय. म्हणून माझी आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एवढीच विनंती आहे. गावागावात आमच्या दोन्ही बहिणी गेल्या, दोन्ही बहिणींनी बीड जिल्ह्याचा विकास काय केला, गावाचा विकास काय केला हे बोलल्या नाही. आपल्या परळी मतदारसंघात अनेक ठिकाणी गेल्या, सभा घेतल्या, सभेत म्हणल्या कोण कुठल्या जातीचा आले जरा उठा. अरे एका लोकप्रतिनिधीला कोण कुठल्या जातीचं आलंय हे कसं विचारावं. जर तुम्ही पालकमंत्री आहात तर तुम्ही बीड जिल्ह्यातल्या पालकमंत्री आहात. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीच्या तुम्ही पालकमंत्री आहात. जर तुम्ही खासदार आहात तर खासदार म्हणून तुम्ही बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचे खासदार आहात. तुम्ही फक्त भाजपचे खासदार नाहीत, एका जातीचे नाहीत. पण आज तुम्हाला या निवडणुकीत कुठल्याच जातीवर विश्वास राहिला नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणता की आम्ही जातीपातीचं राजकारण करतो. अरे जातीपातीचं राजकारण तुम्ही केलं, धर्माचं राजकारण तुम्ही केलं. अरे फार लांब जात नाही, भीमा कोरेगावची जी दंगल, भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने पुरस्कृत केलेली दंगल, जी मनोहर भिडेनी आणि एक भोटेनी घडवलेली दंगल, कुठल्या 2 समाजात तुम्हाला तेट निवडणुकीच्या अगोदर निर्माण करायचा होता. जातीवाद तुम्ही करता, धर्मवाद तुम्ही करता आणि आम्हाला इथं जातीवाद चालला म्हणता. अरे जात पात धर्म हे मत देताना नसतं. जात पात धर्म भलेही आजकाल तर तेही नाही, जमलंच तर सोयरिकीत, नाही तर आता तसं काही राहिलं नाही. पण सभेमध्ये ह्या जातीचं कोण त्या जातीचं कोण याच्यावर चर्चा. आणि आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्याच्या बाहेर कुठेही गेलो नाही. धनंजय मुंडेचे या बीड लोकसभा मतदारसंघातलं प्रत्येक भाषण काढून बघा. मी विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे एक शब्द बोललो नाही.
मी आमच्या बहिणीवर बाकी टीकाही केली नाही आणि मला करायची नाही, कारण स्वर्गीय अण्णा गेल्यानंतर घरातला मोठा मी आहे. जरी तुमचं माझं राजकीय वैर असलं तरी त्या राजकीय वैर्यामध्ये किती मर्यादा ठेवून बोलायला लागतं, एवढे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी नक्की शिकवलेले आहेत. पण तुम्ही मात्र त्या बीडच्या सभेत म्हणलात की आमच्या भावाला शेंबूड पुसता येत नव्हता, युवा मोर्चाचा अध्यक्ष केलं म्हणजे मला. पंकजाताई, मला कळत नाही, मी तुमच्यासारखा डायरेक्ट भावाच्या भरलेल्या ताटात खडे टाकून आमदार झालेलो नाही. 2002 ला जिल्हा परिषद पट्टीवडगात जाऊन लढविली. पट्टीवडगावच्या जनतेने मला आशीर्वाद एकदा नाही दोनदा दिला. 2002 लाही दिला, 2007 लाही दिला आणि 2007 लाच मला पक्षाचं अध्यक्ष केलं. त्यावेळेस तुम्ही तर राजकारणातही नव्हतात आणि या देशात सुद्धा नव्हतात. आणि तुम्ही म्हणताय की भावाला शेंबूड पुसता येत नाही. मला नेमकं कळना. आता मी माझ्या बहिणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर महानाकातला शेंबूड ह्यांनी कधी बघितला? बघितलाच असेल तर त्यांनी माझा बघितला असेल का मी त्यांच्या नाकातला बघितला असेल? अरे ही काय टीका आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे प्रश्न परळी शहरासाठी, परळीच्या मतदारसंघासाठी आणि बीड जिल्ह्यासाठी फार महत्वाचं आहे. आज ही मोंड्यातली सभा आहे. तुम्ही जसे इथं ऐकताय, कदाचित मोंड्यातला प्रत्येक व्यापारी ही सभा ऐकत असेल. माझे 5 प्रश्न माझ्या बहिणींना आहेत. या 5 प्रश्नाचे उत्तर आणखीनही 1 दिवस शिल्लक आहे. सभा घेऊन देता येत नसतील किंवा माझा आवाज टावरला तुमच्या सभेपर्यंत ऐकू येत असेल तर या प्रश्नाची उत्तर टावरच्या सभेत द्या, नाहीतर उद्या पत्रक काढून द्या. पहिला प्रश्न आहे, तुम्ही नेहमी परळीत आलात. स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या परळीच्या आणि बीड जिल्ह्याच्या जनतेला म्हणलात की मी भारतीय जनता पार्टीची देशातली राज्यातली मोठी नेता आहे. बरोबर आहे? मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. बरोबर आहे? मग माझा सरळ सोपा प्रश्न आहे की 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना 10,000 कोटी रुपयाचा या मराठवाड्यासाठी मंजूर केला. तुम्ही जर या महाराष्ट्राच्या नेत्या आहात, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात, तुमच्या बहीण जर या जिल्ह्याच्या खासदार आहेत, तर ते रेल्वेचा डब्बा बनायचा कारखाना कुठं जायला पाहिजे होता? इथं यायला पाहिजे होता का नाही? गेला कुठं? मग साधा सोपा प्रश्न आहे की तुम्ही या बीड जिल्ह्याच्या मातीची इमान राखलं नाही, तुम्ही मोठे नाहीत, तर लातूरचा पालकमंत्री, लातूरचा खासदार तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून तो कारखाना तिकडे गेला, तुम्हाला अंत आला नाही. परळीच्या जनतेसाठी, या बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी सगळ्यात महत्वपूर्ण एक रेल्वे मुंबईला जायला 3 वर्षापूर्वी होती. परळीहून मुंबईला जाता येत होतं लातूर मार्गे. ट्रेन परळीहून सुटत होती. परळी मुंबई त्या ट्रेनचं नाव होतं. 3 वर्षापूर्वी परळीची ते ट्रेन रद्द केली, ती लातूरहून चालू केली. 3 वर्ष झालं या बीड जिल्ह्यातली जनता, या परळीची रेल्वे कृती समिती, सौंदर्य सरांपासून अनेक जण नारायण क्षीरसागरांपर्यंत या सगळ्यांनी प्रयत्न केले. पालकमंत्र्यांना निवेदन दिली, खासदारांना निवेदन दिली की ती लातूरची ट्रेन 10:30 ला निघती, ती 8 ला इथं आणा आणि परळीहून पुन्हा आपल्या हक्काची ट्रेन आपल्या परळीतून चालू करा. पण खासदारांना आणि पालकमंत्र्याला
ती लातूरची ट्रेन परळीत आणता आली नाही. बिदरच्या खासदारांनी ती लातूरची ट्रेन बिदरला नेली. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं दोन्ही बहिणींनी. तो बिदरचा खासदार मोठा का बीड जिल्ह्याचा खासदार मोठा ज्यांनी आपली ट्रेन बिदरला नेली? मग काय उपयोग आहे तुमचा या मोठेपणाचा? अरे रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना पळवून नेला. परळीची रेल्वे लातूरला पळवून बिदरला नेली. अरे एवढंच नाही तर ज्या परळी वैद्यनाथाच्या भूमीत आपण आहोत, या परळी वैद्यनाथाचं नाव देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखलं जातं. केंद्राच्या दप्तरी, केंद्र सरकारच्या दप्तरी आपल्या परळी ज्योतिर्लिंगापैकी आपल्या प्रभू वैद्यनाथाचं नाव त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक होतं. परळी वैद्यनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड, महाराष्ट्र. 7 महिन्यापूर्वी झारखंडच्या एका खासदारांनी आपल्या परळीचा ज्योतिर्लिंग पळून झारखंडला नेला आणि तिथं वैद्यनाथ धाम आणि केंद्रामध्ये सुद्धा दप्तरी वैद्यनाथ धाम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक केलं. मग झारखंडचा खासदार मोठा का आपला बीड जिल्ह्याचा खासदार मोठा सांगा? अरे तुम्ही या परळीच्या मातीशी इमान राखलं नाही ते नाही आम्ही समजू शकतो, पण प्रभू वैद्यनाथाशी सुद्धा तुम्ही इमान राखलं नाही. आमचं ज्योतिर्लिंग पळून नेलं. त्यावेळेस या दोन्ही बहिणी झोपल्या होत्या का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि परळीची जनता जर ही सभा ऐकत असेल आणि या परळीच्या जनतेला खरंच प्रभू वैद्यनाथावर प्रेम असेल तर मतदान करताना एवढा विचार तर केला पाहिजे की ज्या खासदाराच्या आणि पालकमंत्र्याच्या निष्क्रियतेमुळं आपलं परळीचं 12 ज्योतिर्लिंग गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या दोन्ही बहिणींच्या घरी सत्ता असताना जर झारखंडमध्ये पळून जातं तर यांना मतदान करायचं का काय करायचं हे या ठिकाणी जनतेने ठरवायची गरज आहे. ज्या वैद्यनाथाच्या नावाने स्वर्गीय मुंडे साहेबांनी, स्वर्गीय अण्णांनी घाम गाळून रक्त सांडून वैद्यनाथ कारखाना उभा केला, त्या वैद्यनाथ कारखान्याची काय अवस्था केली? वारसा हक्कानी कारखाना तुम्हाला मिळाला. 4.5 वर्षापूर्वी आम्ही कारखान्याची निवडणूक लढवली. त्यावेळेस सभासद शेतकऱ्याला हात जोडून म्हणत होतो, पाया पडून म्हणत होतो, बाबानो ऐका रे, यांच्या हातात नका कारखाना देऊ, ह्यांना कारखाना चालवायचं नाही कळत. त्यावेळेस आमच्या ताई साहेबांनी भाषण केले, म्हणले बघा आमचा भाऊ किती मागे लागलाय. ते म्हणले आता वैद्यनाथ कारखानाही पळवून न्यायलाय ज्या कारखान्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचा आत्मा आहे. लोक म्हणले अरे याच्या ताब्यात देऊ नये, आम्हाला पाडलं, कारखाना वारसा हक्काने तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला. अरे आज त्या वैद्यनाथ कारखान्यावर 650 कोटी रुपयाचं कर्ज कुणी केलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्याने ऊस घातला त्या शेतकऱ्यांचा FRP प्रमाणे पेमेंट आजही वैद्यनाथ कारखान्याने दिलं नाही. आणि या वर्षी निसर्ग कोपला, शेतकऱ्याचा ऊस पाऊस पडला नाही म्हणून शेतात वाळा लागला, कारखाना उशिरा चालू केला. आणि ज्या वेळेस शेतकऱ्याला वाटलं की आपला वैद्यनाथ कारखाना पावेल, आपला ऊस जाईल, त्यावेळेस या वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी राजकारण केलं आणि गावागावातल्या याद्या केल्या की कोण कुठल्या पक्षाचा शेतकरी आहे. अरे ज्या वेळेस निसर्ग कोपतो आणि ज्या वेळेस तुमच्याकडे पद असतं त्यावेळेस तुम्हाला राजकारणाची भूमिका घेऊन जमत नसतं. तुम्ही राजकारण केलं, ऊस न्यायला वेळ लावला, काही जणांचे ऊस नेले नाहीत. काही ठिकाणी आपण बाप्पांना आग्रह केला, बजरंग बाप्पाच्या कारखान्यात आपल्या भागातला ऊस गेला. बजरंग बाप्पा आपल्याला या ठिकाणी संकटाच्या काळात धावून आले. प्रकाश दादा आले, बरं झालं ज्यांचा बजरंग बाप्पाच्या कारखान्यात ऊस गेला, ज्यांचा माजलगावला गेला त्यांचे पैसे तर मिळाले. आणि ज्यांचा वैद्यनाथला गेला त्यांनी काय 1400 घ्या असलंच पाहिजे तुम्हाला.
अरे या कारखान्यावर आज ज्या सरकारमध्ये आमच्या बहीणबाई मंत्री आहेत त्याच सरकारने मागच्या वर्षीचं FRP दिलं नाही आणि या वर्षीचं शेतकऱ्याचं पेमेंट केलं नाही म्हणून त्या वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आणली. आता मला सांगा, ज्या वैद्यनाथ कारखान्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचा आत्मा आहे त्या आत्म्यावर जर यांच्याच सरकारने या मंत्री असताना जप्ती येत असेल तर काय म्हणून तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवताय याचं उत्तर जरा या परळीच्या सभेमध्ये आमच्या द्या. या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. अरे तुम्ही 10 वर्ष झालं खासदारात आमदारात, 5 वर्ष झालं तुम्ही पालकमंत्री आहात, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची तुमची सत्ता आहे. मला या परळीमध्ये विचारायचं आहे, सोलापूरहून धुळ्याला गेलेला रोड त्याचं क्रेडिट आमच्या बहीणबाई घ्यायल्यात. तो माजलगाव कडला धारूर केज मार्गे कुठं निघालाय तो रस्ता? सांगोल्याला. आता फक्त ते बीड मधून चाललाय म्हणून बीडचा क्रेडिट ते घेतात. अहो पंकजाताई, तुम्ही पालकमंत्री, तुमच्या बहीण खासदार, तुमचे मुख्यमंत्री जवळचे, तुम्हाला मोदी रोजच बोलतात म्हणे, गडकरी तुमच्या फार जवळचे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आजही परळीपासून अंबाजोगाई पर्यंतचा 24 किलोमीटरचा रस्ता तुम्ही करू शकला नाही, तुम्हाला काय म्हणून मत द्यावं? अरे तुम्हाला बाकी काही केलं असतं तर मी समजू शकलो असतो, पण तुम्ही जर परळीपासून बीड पर्यंत हा परळी बीड रस्ता 4 पदरी करून 5 वर्षात दाखवला असता तर तुमच्या या भावाने तुमचा सत्कार केला असता. तिथं मात्र तुम्हाला परळी दिसली नाही का? म्हणले परळीत भाऊ राहतो. तुम्ही तर काय परळीत बिडाच्या रस्त्याने येत नाही, तुम्ही आलात तर डायरेक्ट हवेतूनच येता. पण ते जर रस्ता केला असता तर आम्ही म्हणलं असतं हो विकास झालाय. अरे 4दा परळीच्या बायपासचं पंकजाताई तुम्ही भूमिपूजन केलं, लाजाव तरी 1दा 2दा 3दा 4दा भूमिपूजन केलं. 4दा भूमिपूजन करून सुद्धा इथं अनेक लोक बसलेत. सांगा कनेरवाडीचे, सांगा जिरेवाडीचे, सांगा ब्रह्मवाडीच्या लोकांनी, सांगा टोकवाडीच्या लोकांनी 4 वेळेस भूमिपूजन केलंय का नाही? रस्ता झाला का? अरे कसला विकास आहे? अरे तुम्ही म्हणताय या निवडणुकीत की या वैद्यनाथाला मी 130 कोटी रुपये आणले. मी जबाबदारी पूर्वक सांगतो, विरोधी पक्ष नेता म्हणून विधान परिषदेचा मी काम करतोय. परळीच्या जनतेला निवडणुकीत फसवू नका. 130 कोटी मान्यता आहे, 5 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत. 5 कोटी सुद्धा तुम्ही प्रभू वैद्यनाथाला फसवलं, परळीच्या जनतेला फसवलं. गावागावात निवडणुकीच्या तोंडावर आपले आपले जवळचे कार्यकर्ते बघून 30-30, 40-40 लाख तुमच्या ग्रामपंचायतीला 25-15 दिला. तुम्ही खाते चालवताय, तुम्ही मंत्री आहेत आणि तुम्हाला न कळत आम्ही आमच्या गावाने 25-15चा निधी आणला तर तुम्ही त्याची एजन्सी बदलली, भांडून आणावा लागला, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. पंकजाताई, आता तुम्हाला या परळीच्या जनतेने आणि बीड जिल्ह्याच्या जनतेने ओळखलं. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक माझ्या इज्जतीची निवडणूक आहे. ही निवडणूक माझ्या इज्जतीची निवडणूक आहे. अरे आजपर्यंत आमच्या बहिणीला काही आणता आला नाही. लेक म्हणून गावागावात गेल्या, लेकीला पदरात घ्या, लेकीला पदरात घ्या, लेकीला पदरात घ्या म्हणल्या. अरे गेली 10 वर्ष झाला आमदारकीला तुम्ही लेकीला पदरात घेताय. मागच्या 5 वर्षापासून दुसऱ्या लेकीला तुम्ही खासदार म्हणून पदरात घेताय. अरे एकदा या लेकाला पदरात घेऊन बघा. अरे येणाऱ्या 5 वर्षात या परळीचं नाव औरंगाबादच्या पुढे नाही नेलं तर नाव धनंजय पंडितराव मुंडे सांगणार नाही.
पण विश्वास ठेवा. या 5 वर्षाच्या काळात आमच्या बहिणीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना एकही उद्योग आणता आला नाही, एकही उद्योग. पण माझ्यासारखा एक फटका माणूस 80 मेगावॅटचा प्रकल्प, सापोर्जी पालोनजीचा, सायरस मिस्त्रीचा प्रकल्प, 500 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी आम्ही परळीत आणली. आज परळी मार्केट कमिटी टोकवाडीमध्ये काम चालू आहे. अरे सगळ्या महाराष्ट्राने बघायला यावं अशी मार्केट कमिटी आम्ही या ठिकाणी टोकवाडीला ब्रह्मवाडीच्या शिवारामध्ये आपल्या परळीची होणार आहे. अरे आज परळीची एक संस्था आम्ही चालवतोय मार्केट कमिटी, ज्या मार्केट कमिटीचा आज स्वतःचं डिपॉझिट शेतकऱ्याच्या नावाने 4 कोटी रुपये ठेवलाय. संस्था चालवावी तर अशी, नाहीतर वैद्यनाथ कारखाना झाला ना कल्याण. म्हणून या निवडणुकीत माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जात पात धर्म बघू नका. काही ठिकाणी म्हणतील जातीचं बघा. अरे मी आपल्याला सांगतो, इथं धनंजय पंडितराव मुंडे म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर बोलतो. विधानसभेला मी उभा होतो, पडलो. 15 दिवसाच्या आत आदरणीय पवार साहेबांनी माझ्यात काय पाहिलं माहित नाही, पण महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं. आजपर्यंत याची उतराई आपण करू शकलो नाहीत. आज पवार साहेबांच्या दृष्टीनं लोकसभेची निवडणूक त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची असते. म्हणून मी जर 4.5 वर्षात या विरोधी पक्ष नेतेपदामुळं सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी भांडलो असेल, संघर्ष केला असेल, सरकारशी 2 हात केले असतील, सरकारला सळो की पळो करून जर सोडला असेल आणि त्याच्यामुळं आपल्या या परळीची इज्जत महाराष्ट्रात वाढली असेल, तर या ठिकाणी बाप्पा ते बघा मगवापासून याच्यासाठी धडपड आहे त्याची, की त्याचं म्हणणं 2 लाखानं सीट लागत. हे मी म्हणलो नाही बरं का, हे मी म्हणलेलो नाही. जनता म्हणते, जनता. मी गावागावात गेलो, अनेक ठिकाणी सभा घेतल्या, अनेक ठिकाणी. पण जिथं जाईल तिथं, गाव कुणाचं असो, कुठल्या जातीपातीचा असो, कुठलंही, जिथं जाईल तिथं 2च घोषणा होत्या, जय बजरंग बली की जय आणि बजरंगी भाईजान की जय. मी असली निवडणूकच पाहिली नाही. या जिल्ह्यातल्या जनतेने जी निवडणूक डोक्यावर घेतली आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं की ज्या वेळेस मला विरोधी पक्षनेते पद दिलं, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी मी कुठल्या जातीचा बघितला नाही. काय माझ्या सभागृहामध्ये दुसऱ्या जातीचे माणसं नव्हते. रामराजे निंबाळकर साहेब होते, सतीश चव्हाण होते, विक्रम काळे होते, हेमंत टकले होते, सुनील तटकरे साहेब होते. माझ्यापेक्षा कर्तृत्वानं, माझ्यापेक्षा पक्षामध्ये ज्येष्ठ असणारी माणसं. पण त्यांच्याऐवजी तुमच्या लेकराला, या धनंजय मुंडेला विरोधी पक्षनेतेपद दिलं. आज तुम्ही जेवढा माझा मान ठेवताय याचं कारण 4.5 वर्षात मी या परळीचं नाव महाराष्ट्रात केलंय म्हणून ठेवताय का नाही. आता कर्तृत्व सांगायचं झालं तर एवढंच आहे. 2 जणांमध्ये एकीकडं माझ्या बहिणीला पालकमंत्री पद मिळालं, 1 महिन्यानंतर मी विरोधी पक्ष नेता झालो. पालकमंत्री असताना आमच्या बहिणीचे भाजपच्या राज्यभर पोस्टरवर फोटो लागायचे. आम्ही विरोधी पक्ष नेते झालो त्यावेळेस आमच्या पक्षाच्या पोस्टरवर फोटो आमचा लागायचा नाही. पण 4.5 वर्षात सामान्य माणसासाठी एवढं काम महाराष्ट्रात केलं, विरोधी पक्षात असून सुद्धा, की पक्षाने दखल घेतली आणि पहिल्या 3 फोटोमध्ये महाराष्ट्रात कुठेही राष्ट्रवादीचा फोटो असू द्या. ही वारसानं मिळालंय का स्वकर्तृत्वानं मिळालंय? विचारतोय तुम्हाला, वारसानं मिळालंय का स्वकर्तृत्वानं मिळालंय? मग आमच्या बहिणीला वारसानं मिळालंय का स्वकर्तृत्वानं मिळालंय? अरे मग कधीतरी स्वकर्तृत्वाला तुम्ही मागे उभं राहणार आहात की नाही? याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आणि उमेदवार सुद्धा तसाच आहे. एकीकडे स्वकर्तृत्वानं
राजकारणात किंमत निर्माण करणारे आपले उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आणि दुसरीकडे स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्या निधनामुळं रिकामा झालेल्या जागेवर अपघातानं खासदार झालेल्या त्यांचा राजकारणाचा काही संबंध आहे का? बजरंग बाप्पाचं सांगायचं झालं तर त्यांनी ग्रामपंचायत लढवली आहे. उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य एवढंच नाही तर 2 वेळेस जिल्हा अध्यक्ष, आता लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या कर्तृत्वावर येडेश्वरी शुगर कारखाना उभा केला. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना जर कुठला असेल तर तो आपल्या बजरंग बाप्पा सोनवणेचा आहे. आणि दुसरीकडे खासदारांचं काही कर्तृत्व आहे का? अरे परळीच्या म्हणून तरी परळीच्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मत मागितलंय का? आल्या कधी तुमच्या सुखात दुःखात, कधी आडीनडीला? मग काय ह्यांचं मोठेपण काय फक्त चाटायचंय, फक्त मोठ्याच्या लिखित म्हणून मत द्यायचंय? ह्यांचं कर्तृत्व काय बघायचं नाही? अरे आजही सांगतो या दोघात फरक काय? एकीकडे आमच्या बहिणीला आजही स्वर्गीय मुंडे साहेबांची कन्या म्हणून ओळखलं जातं, मला स्वर्गीय अण्णांचा मुलगा म्हणून ओळखलं जातं. पण बजरंग बाप्पा सोनवणेचे वडील ज्या वेळेस केजच्या रस्त्यावर निघतात त्यावेळेस केजचे लोक म्हणतात की बघा बजरंग बाप्पा सोनवणेचे वडील चाललेत. मुलाच्या कर्तृत्वावर वडिलांची ओळख निर्माण केली, याला म्हणतात कर्तृत्ववान पुत्र. आणि हा शेतकऱ्याच्या पुत्राला आपल्याला देशाच्या खासदार म्हणून आपल्याला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवायचं आहे. एवढंच नाही, कुणीतरी म्हणलं आता स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्या मारलं म्हणून. आम्ही मागणी केली, काय चुकलो? जर परदेशातून एक व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन सांगतोय की स्वर्गीय मुंडे साहेबांची हत्या झाली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटलांनी आणि आम्ही मागणी केली की याची रॉ कडून चौकशी झाली पाहिजे, तर आम्ही काय चूक केली का? तुम्हीच्या आमच्या सगळ्यांचं असं वाटत नाही का की या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे? वाटतंय ना? मग का आमच्या पंकजाताई, अरे तुम्ही तर वारस चालवता ना, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवता, हा वारसा आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, आदरणीय टीपी सरांच्या इज्जतीची निवडणूक आहे, संजय भाऊच्या इज्जतीची निवडणूक आहे, इथं उपस्थित प्रत्येक नगरसेवकांच्या इज्जतीची निवडणूक आहे, जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक आहे, ग्रामपंचायत सरपंच आले असतील त्यांच्या सुद्धा इज्जतीची निवडणूक आहे. जर मला या ठिकाणी माझ्या कर्तृत्वानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं जर मी या ठिकाणी आपल्या सगळ्याला वाटतं की परळीचं नाव महाराष्ट्रात केलंय, तर उद्या महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचं आहे. महाराष्ट्रभर मला उद्या महाराष्ट्राच्या जनतेला मत मागायला जायचंय. ते मत मागताना जर या मतदारसंघात मत कमी मिळाली बजरंग बाप्पाला, तर मी काय तोंड घेऊन महाराष्ट्रात जाऊ याचा विचार तुम्ही करा. म्हणून आपली इज्जत आता आपल्या हातात आहे. उद्या माझी इज्जत जाणार नाही, माझ्यासोबत आपल्या सगळ्याची इज्जत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जात पात काही बघू नका. अरे मागच्या 10 वर्ष तुम्ही लेकीला दिले, 5 वर्ष लेकाच्या शब्दावर विश्वास टाका आणि बजरंग बाप्पा सोनवणेंना या बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मताची लीड ही परळी विधानसभा मतदारसंघातून पाहिजे. बरं आपल्याला बरं आहे ना, विधानसभेच्या अगोदरच आपल्याला लोकसभेतच निकाल देता येतो का नाही? मग कशाला विधानसभेची वाट बघायची? आताच माझी तर सांगणं सगळ्याला, भले विधानसभेच्या निवडणुकीत मला 4 मतं कमी पडले तरी चालतील, मी भले विधानसभेत उद्या पडलो तरी चालेल, पण मला परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कसल्याही परिस्थितीत बजरंग बाप्पाला लीड द्यायची, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या गावागावात जावा, गाव सोडू नका, 2 दिवस गाव सांभाळा, एक मत आपल्याला महत्वाचं आहे. ग्रामपंचायत ज्या जिद्दीनं लढलो, पंचायत समिती ज्या जिद्दीनं लढलो, जिल्हा परिषद ज्या जिद्दीनं लढलो, प्रभागाची निवडणूक नगरसेवक म्हणून ज्या जिद्दीनं लढलो, तेवढ्याच जिद्दीनं
आपल्याला या ठिकाणी ही लोकसभेची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदान घ्यायचंय. आपण शब्द दिलाय की माझ्यानंतर बजरंग बाप्पा बोलणार आहेत, आपल्यापैकी कुणीही जाणार नाही हा शब्द तुम्ही मला दिलेला आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, माझ्यानंतर बाप्पा बोलणार आहेत. 18 तारखेला मतदान आहे. पहिल्या मशीनवर दुसऱ्या क्रमांकाचं बजरंग बाप्पाचं नाव आहे. मशीन ठेवताना सुद्धा पहिली मशीन राष्ट्रीय पक्षाची, दुसरी मग अपक्ष विपक्ष जे पैसे देऊन मत खाण्यासाठी मराठा समाजाचे काही उभे केलेत, मुस्लिम समाजाचे काही उभे केलेत, बजरंग सोनवणेच्या नावाचा सुद्धा उभा केलाय. म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की 18 तारखेला घड्याळच्या समोरचं बटन दाबून बजरंग बाप्पाला या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा. या शेतकऱ्याच्या पुत्राला न्याय द्या. मी आदरणीय बजरंग बाप्पाला विनंती करतो की या समारोपाच्या सभेला आपण संबोधित करावं. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. भविष्य माझ्या हाती